नमस्कार दोस्तों, मैं सोहन कुमार. आप देख रहे हैं एक आठवण सोनेरी क्षणाची साठवण. मित्रांनो, आज मी परत आपल्या मूळ गावी एलदरीला आज ज्यांना मी तुम्हाला भेटवणार आहे ना, एक मस्त नाव आहे. आपल्याला थोडे सिनियर आहेत, पण त्यांच्या नावावरच एक 84ची बॅच असा एक मित्रांना जोडून ठेवणारा साठा, आणि त्यांच्याकडनंच मी खूप काही शिकलो. म्हणून हे मला असं वाटतं की तिथूनच या एक आठवणीचा काहीतरी उगम झाला असावा, मला असं वाटतं. अशा व्यक्तीला मी तुम्हाला भेटण्यासाठी आज एलदरीला आलो आहे. जास्त नाही बोलणार, खूप काही मस्त मजा येणार आहे आजच्या एपिसोडमध्ये. बघूयात आत कोण आहे. माझ्या कॅमेऱ्याने आज कोणाला टिपलं आहे. चला माझ्यासोबत. मित्रांनो, आलो घरात नेहमीप्रमाणेच. अर्थातच जंगी स्वागत. आज ज्यांच्याकडे आलो आहे ना, त्यांची थोडीशी पार्श्वभूमी मी सांगतो, कारण की थोडंसं समवयीच आहे, जास्त वय पण नाही, पण कारकिर्दी खूप चांगली, आयुष्यात खूप काही चांगलं एलदरीमध्ये त्यांनी घडताना बिघडताना बघितलं, आणि काही जुने आठवणी पण आहेत. आणि त्यांचा जन्म 18 जून 1966ला एलदरीचेच आहेत ते मुळात. एलदरीला आता जन्म झाला, त्यांचा जन्म एलदरी न झाला, त्यांचं म्हणजे दादा पडदादा हे सगळे मुळात एलदरी म्हणजे आपल्या मुरुमखेड्यातले. अनाज उगाना एलदरी जो पैसे भी पहले हरी भरी हुआ करती थी, और आज भी वैसे एलदरी हरी भरी है. तो इस एलदरी को खेती का व्यवसाय काफ़ी लोग करते, तो उसमें ये भी परिवार यहाँ पे खेती करता था. मतलब किसान फैमिली से बिलोंग करते हैं. और क्या है ना, इनका नाम है, मतलब जिनका मैं इंटरव्यू लिया, उनके पिताजी का नाम वामनराव माकोड़े. अब कितने लोग इनको पहचानते मुझे नहीं पता, लेकिन वामनराव माकोड़े जी के परिवार में कितने लोग. वामनराव माकोड़े, इनका परिवार मुरुमखेड़ा में स्थित अपनी किसानी करता था. और किसानी करने में माकोड़े फैमिली काफ़ी बड़ी है. मतलब अगर आप मुरुमखेड़ा, जिन लोगों ने एलदरी को पहले से देखा है, माकोड़े फैमिली है, चौहान फैमिली है, ऐसी बड़ी बड़ी फैमिलीज़ वो खेती ही करती है. स्वर्गीय वामनराव माकोड़े जी को कितने बच्चे, उनको थे 2 लड़के और 4 लड़कियाँ. त्यांना 2 मुलं आणि 4 मुली. त्यामध्ये अण्णा माकोडे. आता थोडंसं आठवत असेल की आता मार्ग कुठल्या दिशेला चालला. अण्णा माकोडे पहिले सगळ्यात मोठे सदस्य घरातले. अण्णा माकोडेला अख्खं एलदरी चांगल्या प्रकारे ओळखतं, आणि म्हणजे त्या काळातले लोक तर ओळखतातच, आणि मी पण त्यांना चांगलं ओळखतो. अण्णा माकोडे नंतर अनुसया माकोडे, त्यांची 2 नंबरची बहीण, 3 नंबरची पार्वती माकोडे, 4 नंबरची सुमनबाई माकोडे, आणि 5 नंबरचे सरस्वती माकोडे, आणि 6 नंबरचे श्यामराव माकोडे. मित्रांनो, आज माझ्यासोबत श्यामराव माकोडे आहेत. श्यामराव माकोडे आपल्या 84ची बॅच खूप गाजवलेली बॅच आहे बरं का. म्हणजे 83-84ची ज्यांनी 10वी काढली ना, त्या बॅचचे एक फाउंडर आहेत ते. म्हणजे आपल्याला खूप लाजीरवाणी हा प्रकार आहे की आपण गेट टुगेदर करत नाही, पण सलग निरंतर 84ची बॅच आजही दरवर्षी निरंतर हे गेट टुगेदर करतात. तर त्या विषयावर आपण त्यांना बोलणार आहोत. आता श्यामराव माकोडे यांचं शिक्षण, म्हणजे त्यांचा जन्म जो आहे तो 18 जून 1966ला झालेला. ते 1ली ते 10वी आपल्या एलदरीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकले. म्हणजे 10वीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं. त्यांनी काय केलं की अपवाद म्हणून आहे की यांची पूर्ण फॅमिली शेतीकडे वळलेली आहे, पण यांनी काय केलं की शेती न करता थोडं बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनं विचार केला, आणि आज ते चांगलं नाव आहे श्याम माकोडे यांचं एलदरीमध्ये. ते शेतीसाठी लागणारे अवजार किंवा हार्डवेअरचं काम एलदरीमध्ये एक चांगलं नावाजलेलं नावाचं एक दुकान आहे, ते दुकान चालवतात. आता श्यामराव माकोडे यांना किती मुलं? श्यामराव माकोडे यांना एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा स्वप्नील माकोडे, मुलगी संध्या माकोडे. आता ती दबाले झालेली आहे, म्हणजे दबाले या फॅमिलीमध्ये दिले. दोघांचं लग्न श्याम माकोडे यांनी खूप व्यवस्थित केलं आहे. दोघं वेल सेट आहेत. मुलगा फार्मासिस्ट आहे. एलदरीला खूप चांगल्या पद्धतीचं त्यांचं मेडिकल स्टोर आहे. आज आपल्यासोबत आहेत ना श्याम माकोडे. आपण श्याम माकोडे इनसे बहुत गप्पे करने वाले हैं, उनकी अनसुनी बातें करने वाले, क्योंकि बंदा बहुत सुलझा हुआ है. वो बहुत सारी बातें खुल के बात करता है, और हमेशा, मतलब कभी कभी मुझे लगता है कि मैंने पहला इंटरव्यू इनका करना चाहिए था, लेकिन वो कैमरे से हमेशा बचते रहे, लेकिन इस बार मेरे कैमरे ने पकड़ लिया उनको. आज हम श्याम माकोडे जैसे उनकी अनसुनी बातें
पर्दे के पीछे वाली बातें और येल्दरी के बारे में उनका क्या विचार पहले और अब का, इसके बारे में जानेंगे. चलिए दोस्तों, मिलते हैं आज श्याम माकोडे जी से और उनके परिवार से. श्याम जी नमस्कार, काय म्हणता? नमस्कार नमस्कार, कसे आहात? स्वागत आहे. आणि येलदरीत माझ्याकडे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नाही, माझ्या एक आठवणला सगळ्यात आधी ज्यांनी प्रतिक्रिया दिली किंवा ज्यांनी सांगितलं मला मोटिवेट, मी एका एपिसोड नंतर मला असं वाटलं होतं की मी ही एक आठवण बंद करावी, पण तुमचं एवढं मोटिवेशनल मला हे होतं, म्हणजे तुम्ही ग्रुपवर जरी नाही बोलले तर पर्सनली कॉल करून तुम्ही मला एवढं धीर दिला की सोहन तू जे हे कार्य करतोयस, आणि मला खूप धीर दिला की सोहन तू हे कार्य करतो ना, हे सुचणंच फार महत्त्वाचं, तू करतोय कसं हे तुलाच माहिती आहे, पण खूप चांगलं मित्र तू काम करतोय, याला चालू ठेव. काही जरी अडचण आली किंवा काही जरी तुला कुठं हे आली तर आपण त्याचा मार्ग काढू, पण आता ही एक आठवण सिरीज किंवा ही श्रृंखला बंद नाही पडली पाहिजे. तर तुमचं हे मोटिवेशनल मला हे, तुम्ही सर आमचे सगळे एपिसोड बघता? बिलकुल सर्व पाहिले, आत्तापर्यंत जेवढे झाले तेवढेही पाहिले आणि खूप चांगलं वाटलं की एक आपल्या इथला कलाकार, वास्तविकता खूप तू केलेला आहे, जे काही सांगता येत त्यात वेळ नाही मिळणार, पण चला असो. एक येलदरीतला माणूस औरंगाबादसारख्या ठिकाणी जाऊन खूप काही प्रगती करतो स्वतःची कलाकार म्हणून, आणि मला वाटतं एक 2014मध्ये तू जे काय सहकार्य केलं, जे गेट टुगेदरसाठी औरंगाबादला आम्ही निवडलं, त्यावेळेस तुझं ऑर्केस्ट्रा, तुझे ते सोबतचे ऑर्केस्ट्राची पुरी टीम आणि आमच्या सोबतचे जे मित्र होते यांच्यासाठी, खरं तर मी येलदरीत होतो पण तिथले माझे जे मित्र होते, मोहम्मद इनूस, त्यानंतर संजय, अजून बरेच होते तिथले, त्यांनी तुझ्यामुळं त्यांना खूप काही गोष्टी करता आल्या. दरवर्षी तुम्ही या 84च्या बॅचला गेट टुगेदर करता, हे कसं कंडक्ट करता हो तुम्ही? त्याची सुरुवात अशी झाली, मी 1983-84ची 10वीची परीक्षा देऊन गेल्यानंतर मी येलदरी सोडून विदर्भात गेलो होतो. कशासाठी? म्हणून ते एक नोकरी करण्यासाठी म्हणून, कुठली बी, कारण माझं शिक्षण पुढचं होत नव्हतं हे मला त्याची जाणीव होती. त्यानंतर तिकडून मी ज्यावेळेस रिटर्न आलो येलदरीला, ते वर्ष होतं 2010. इथं आल्यानंतर मला एक बालमित्र म्हणून रामनिवास भुतडा हे भेटले. अच्छा, रामू भुतडा म्हणजे माझं घर आणि त्यांचं घर एकच जवळ आहे. त्यांनी मला सुचवलं की अरे आपण आपले मित्र, कारण त्या टायमात ठरवलं की आपण आपले मित्र कुठं गेलेले आहेत, कारण मी 27 वर्ष मी येलदरीच्या बाहेर होतो. अच्छा, 10वी नंतर. अच्छा. आणि त्यानंतर ह्या लोकांचा माझा कॉन्टॅक्ट हा कमी होता. अरे त्यामुळं काय झालं की काहीतरी आपण या लोकांना हे करावं, कारण येलदरीत आलो होतो मी, इथं मी एक स्थायिक होण्याच्या हिशोबानं आलो, आणि नंतर पुढे हे सगळं करताना एक मित्र कुठे आहेत हे शोधत आम्ही दोघांनी ठरवलं की आपण हे करायचं. त्यात मग माझे काही मित्र होते, भगवान ठोके, मोहम्मद इनूस, संजय कुलथे, त्यानंतर बाबू ज्याला सादिक म्हणतो, अशरफ कच्ची, विजय जंगकोट, असे खूप होते, जे की आता एक माझ्या हिशोबाने ते 62 लोक होते, त्यातले 58 लोक हे पहिल्या गेट टुगेदरला हजर होते, आणि 5 ते 10 यामध्ये ज्यांनी शाळा सोडल्या, जसं 6वीला सोडली, 7वीला सोडली, असे जे लोक होते ते टोटल मिळून ते 62च्या वर जात होते. अच्छा. जे राहिलेले 62 आणि नंतर हे ॲडिशनल मिळवले तर पहिला गेट टुगेदर करायचं ठरवल्यानंतर आर्थिक बाजूच्या गोष्टी असतात. अच्छा. त्या आर्थिक बाजूच्या गोष्टी आम्ही दोघांनी शेअर करायचं ठरवलं होतं. कोणी? रामनिवास भुतडा आणि श्याम माकोडे. कोणी देव का न देव, पण आपण करायचं. त्यानंतर सगळ्यात मेन होतं की तिथे अशा प्रकारची आम्ही लिस्ट काढून सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून त्याच्यामध्ये आम्ही ते कन्वर्ट केलं. त्यानंतर इथं जागा निवडायची होती, शाळेची जागा मिळत नव्हती, त्यामुळं आम्ही IB के चेंबरी म्हणतो आपण, तिथं करायचं ठरवलं. त्यावेळेस म्हणजे होती का ती कंडिशन? हां, कंडिशन होती, चांगल्यापैकी होती, शेवटचीच कंडिशन ती होती. अच्छा, त्याच्यानंतर मग आता नाही? आता तर नाही. खूप चांगल्या प्रकारे करायचं ठरवलं. खर्चाची बाजूचा मी विचार केला नव्हता. भुतडाला सांगितलं होतं जो खर्च होईल तो आपण दोघांनी करायचा, आणि मी माझ्या तयारीत होतो की काही बी होऊ द्या, करायचं. व्हिडिओ शूट वगैरे, फोटो सेशन, खाणं पिणं, मुलांसाठी सगळं काय करायचं ठरवलं. चटई म्हणजे ते तुम्हाला पुढे इव्हेंट कसा मॅनेज करायचा तुम्ही ठरवलं? केलं आम्ही ते चांगल्या प्रकारे केलं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व मित्र आणि मैत्रिणी हे पण सर्व आले इथं. अरे क्या बात.
ते आले एका बेसवर की काही कॉल मला झाले, काही कॉल त्यांनी केले. कारण ह्या मुलं म्हणजे आता मुलं तर येणारच होते, त्यांना काही प्रॉब्लेम नव्हत्या. पण आता ज्या मुली मुली हा सासरी गेल्या सासरी गेल्या, त्यांचे मिस्टर कसे आहेत, त्यांचे सासरचे लोक कसे आहेत? हां, प्रत्येकाशी बोललो. पत्रे सर असतील, देशपांडे सर असतील, परत मंजूचे देशपांडे सर, रेखा, मधू, त्यानंतर सोळंखे, तर ते धाबेवार, या सर्वांना आम्ही कॉल केला की आमच्या रिक्सवर आम्ही बोलवतो. कोणत्याही गोष्टीला काही जर झालं तर त्याला जिम्मेदार मी राहील, ही हमी मी घेतली आणि ती आत्तापर्यंत चालू आहे. अच्छा, दरवर्षी होती हां, त्या लोकांनी, त्यांच्या मिस्टर लोकांनी विश्वास करून पाठवलं माझ्यापर्यंत की ठीक आहे, हरकत नाही. मग दरवर्षी करायचं ठरवलं की जितकं जास्त करता येईल तितकं दरवर्षी करायचं. आणि ते सर्व लोक मग आमच्या रिक्सवर त्या लोकांना पाठवायचे. त्यांच्या म्हणजे ह्या मुली, आता मैत्रिणी म्हणून या मुलींना ते पाठवायचे की चला ठीक आहे, माकोडे आहे ना, जाऊन चालल्या जा. मग परभणी, नांदेड, आणि विशेष म्हणजे नांदेडचा कार्यक्रम या 3 मुलींनाच अरेंज केला. मी तर काहीच केलं नाही. कोण कोण कोण? त्यात प्रामुख्याने रीटा, प्रणिता आणि रेखा यांनी तर सर्व खर्च पण त्यांनीच करायचं ठरवलं होतं. पण मी थोडंसं माझ्या परीचं हेल्प मी म्हणलं, पण त्यांनी सर्व ते सक्षम होते ना, आणि सर्व केलं त्यांनी. दुसऱ्या नंबरचा गेट टुगेदर हा नांदेडमध्ये झाला. मित्रांनो बघा, शिका काय ना की 84ची बॅच ही आजही निरंतर करतात. बाजू खर्चाची असू शकते, पण आपण एकदा करायचं ठरवलं. एकतर सगळ्यात महत्त्वाचं की आपण मित्रांसाठी वेळच नाही काढला. पैशाची बाजू तर सोडून द्या, आपण मित्रांसाठी वेळच नाही काढला. एकदा भेटूया ना, काही हरकत आहे. म्हणजे आपण 90ची करू, 95ची करू बॅच, पण एकदा आपण नक्की करू. शिक्षण 10वी झाल्यानंतर तुम्ही म्हणालात की काही दिवसासाठी तुम्ही म्हणजे पार 10-15 वर्ष तुम्ही 27 वर्ष येलदरीत सोडलं डायरेक्ट. आणि मग कोणाकडे गेला होता तुम्ही? म्हणजे स्ट्रगल करण्यासाठी गेला होता का कोणी नातेवाईक होते तुमचे? आता कॅमेऱ्याच्या पुढं काही गोष्टी आहेत त्या एवढ्या सांगता येतील की मी व्यवसाय तर शेती आमचा बुडाला होता, धरणामध्ये शेती गेली होती. आणि त्यानंतर मला असं जाणवलं की आता पुढचा प्रोग्रेस आपल्याला काम केल्याशिवाय होणार नाही. मग मी विदर्भामध्ये गेलो, जे मेहकर. हां, नाही, पण तुम्ही कुठल्या बेसवर? आता लोक इकडं मराठवाड्याकडे इकडे जातात, तुम्ही विदर्भाकडे काय गेले? त्याला एक कारण होतं ना की काही लोकांचा माझ्या म्हणजे मनावर किंवा माझ्यावर जो प्रभाव होता, त्यात डॉक्टर जयस्वाल होते. त्यांनी मला तिकडे पाठवलं होतं. त्या ठिकाणी मी त्यांचे वाईनचे व्यवसाय होते सगळे सांभाळत होतो. ती एक नोकरी करत होतो. त्यामध्ये माझ्या कामाच्या अनुसारच त्या काही गोष्टी घडल्या. त्यात प्रामुख्यानं नाव घ्यावं लागेल, ज्या आर्थिक बाजू काही गोष्टीच्या घडवल्या माझ्या बाबतीत, ते खामगाव आहे ना, खामगाव नगरी जे आहे आता शेगाव पशी, तिथले एक गोकुळशेठ सानंदा म्हणून आहेत ते, आणि त्यांचा एक मोठा मुलगा आहे अशोक सानंदा, यांनी माझ्यासाठी आर्थिक बाजूचे दरवाजे खुले केले होते. काय लागते ते घेऊन जा. एक फक्त विश्वास की हा विश्वासाला पात्र मुलगा आहे. त्यांनी मला त्या टायमात 10 लाख रुपयापेक्षा जास्त आर्थिक सहकार्य सुद्धा उभं राहत नाही. आज तर तुम्हाला साक्षीदार, पुरावेदार नाही, तरी पण बँक सुद्धा हे नाही करणार. तर एक हवेमध्ये कोणीतरी एवढा विश्वास करणार त्यांनी केला माझ्यावर, तो त्या काळातला. आणि त्यानंतर मी माझं स्वतः. मला थोडं काउंटर क्वेश्चन करतो मी. तेव्हा तुमचं लग्न झालं होतं? हो. की लग्न तुमचं येलदरीला झालं? लग्न येलदरीला. लव्ह मॅरेज आहे तुमचं? नाही, अरेंज मॅरेज आहे. येलदरीलाच लग्न झालं. जिंतूरपाशी सेलू तालुक्यात कुडामापा गाव आहे, तिथल्या माझ्या मिसेस होत्या, आणि लग्न येलदरीला झालं. तर तोपर्यंत तुमच्या बहिणीचे लग्न वगैरे सर्वांचे झालेलं. लास्ट मी आहे ना, 6 नंबर मध्ये. मग तर अण्णा माकोडे जे आहेत ते तुमचे सगळ्यात मोठे बंधू. पण मग तुम्ही अण्णांचं शिक्षण येलदरीला झालेलं? त्यांचं पण मॅट्रिक पर्यंत झालं, येलदरीला अरे झालं. बाप. त्यांच्या काळाचे लोक जर म्हटलं तर ते सांगतात त्यानुसार कुंडलिकराव नागरे जे आताचे आमदार होते, स्वर्गीय कोंडी, हां, त्यानंतर इथलचे बरेच होते जे त्यांच्या काळाचे असतील, बाप्पू माकोडे म्हणून, रावसाहेब माकोडे, हे लोक त्या काळाचे, मधू माकोडे, द्वारका माकोडे, हे लोक त्या काळाचे होते त्यांच्यासोबत. शिक्षण झाले. आणि माझं शिक्षण त्याच शाळेत झालं 1 ते 10 पर्यंत. त्या काळात चांगल्यापैकी शिक्षण मिळत होतं. आणि विशेष म्हणजे काही जे शिक्षक लोक होते त्यात आवर्जून सांगावं लागेल, कोठेकर सर होते, घुगे सर आता आहेत, PV घुगे सर होते, मंडगे सर होते. घुगे सर म्हणजे जे आता एक इंटरव्ह्यू केला मी त्यांचा, कच्ची सर, काजी सर, हे सर्व लोक मी डॉक्टर जयस्वालकडे राहायचो तिथं, त्यामुळे जास्त परिचित होते.
आणि ते ओळखत होते मला नावानिशी की हा श्याम माकोडे. जयस्वाल डॉक्टरकडे तुम्ही म्हणजे काय कंपाऊंडरशिप करायची? कंपाऊंडरशिप ते माझ्याच घरी राहत होते ना. हा, जयस्वाल त्या फॅमिली विहिरीच्या बाजूला, विहिरीच्या माझ्याचकडे राहत होते. 20-25 वर्ष राहिले, नंतर त्यांचं घर झालं. आणि शिक्षक लोकात पी व्ही घुगे सर तर आम्हाला केव्हा पण दिया बॅचसाठी त्यांचं काय होतं काय माहिती जास्त आमच्यावर प्रेम करायचे. क्या बात. त्यातल्या त्यात मग माझे काही मित्र चांगल्यातून, आता पहिले रामू भुतडा हे घरगुती होता, मग तो शाळेतला मित्र झाला, गावातला मित्र झाला, प्रसाद ओडबे, संजय भुतडा, त्यानंतर बरेच होते इथं, अनिल माकोडे, हे सर्व. त्यानंतर शाळेत असताना नंतर मग हे थोडे दुसरे कार्यक्रम जे होत गेले, त्यात शिक्षण शाळेत असताना परीक्षा राहायची म्हणून आम्ही तिघं एका मागे एक नंबर आले आमचे 10वीला. मोहम्मद इनुस पुढं, माकोडे श्याम त्याच्या मागं, मंडगे रेखा माझ्या मागे, आणि बाकीचे दुसरे अलग अलग गेले 10वीच्या टाइम. हां. त्यानंतर आमचं झालं. आणि तुम्ही जेव्हा तुमची 10वी होती तेव्हा सेंटर एल्दरीच होतं 10वीचं? नाही, जिंतूर अच्छा, कन्या शाळेत आमचे नंबर होते, आणि अजून कोणाचे ज्ञानेश्वरी वगैरे वगैरे अलग अच्छा. अलग. म्हणजे एल्दरी हे सेंटर शेवटची बॅच होती असं म्हणतात, त्यानंतरची बॅच अच्छा, एल्दरीला 84 नंतरची जी काही असं म्हणतात. मलाही तेवढं माहिती नाही. नंतर मग आमचं शिक्षण संपलं तिथलं. ते त्यावेळेस 10वीच्या वर्षाला असताना संजय कुलथे म्हणून होता, ज्यांनी त्यावेळेस 20 रुपये ही फीस होती, ती पण माझ्याजवळ नव्हती. अच्छा, त्यांनी भरली ती. त्यांनी भरली. आणि एक राजकुमार शर्मा म्हणून होता, त्यांनी पण मला जाण्या येण्याचं तिकीट एस टीचं मला वाटतं 50 पैसे तिकीट होतं जिंतूर, ते पण त्यांनीच फ्री केलं. त्यानंतर इनुस होता, इनुसनं पण त्या म्हणजे त्यावेळेस काही समजत नाही आहे किंवा आपल्याला पेपर्समध्ये हार्ड जातं आहे, ते दाखवत जायचं की तू दाखव, मागे रेखाला दाखव. आम्ही असं एका लाईन एका मागे सिरीज एम सिरीज होती. आणि सगळ्यात फास्ट फ्रेंड आजच्या घडीला जर म्हटलं तर हा मोहम्मद इनुस आहे, अशरफ कच्ची आहे. पण इनुसचं माझं कॉम्बिनेशन जास्त चांगलं आहे, आणि केव्हाही बी कुठे असेल तर फोन उचलणं. रात्री तुझा फोन आल्यानंतर त्यांनी फोन केला तर जे काही मुली होत्या त्या सर्व, रेखा, मधुबाला, संगीता, प्रणिता, रीटा, हे सर्व टोटली या फॅमिलीमध्ये येऊन गेलेले आहेत. तुमच्या घरी हां, विश्वास केला त्यांनी पण की ठीक आहे, एक फॅमिली आहे माकोडे. आणि आता तर ते सर्व फोन हे असतंच, रोजच ग्रुप असतं, हे असतं ते. मित्रांनो, एक मला यांच्या बोलण्यावरनं एक असं जाणवलं की मी कसंही जरी मी यांच्या फॅमिलीवर हा सब्जेक्ट घेऊन जातो ना, तर हे परत मित्रावर येतात. म्हणजे हे बघा, यांना फॅमिलीपेक्षा जास्त यांच्यासाठी मित्र आहे. आणि हा कसा झाला प्रकार तुम्हाला सांगतो. यांनी बोलता बोलता असं सांगितलं की यांनी 27 वर्ष एलदरीला सोडून काढले. जेव्हा ते परत एलदरीला आलं ना पाखरू, तर तो एकटा झालेला असं वाटलं की ते कुठं गेलेत माझे मित्र. त्यांनी तो विसा घेतला की बाबा मला ते मित्र पाहिजे, जिथं मी ज्यांच्यामध्ये राहिलो ना त्याला असं काहीतरी रिफ्रेश माइंड झालं. आणि एकटा आल्यानंतर असं वाटतं की माझं घरटं रिकामं झालं. ते मित्र शोधले, तो विरह त्यांनी मित्र शोधले, जमा केले, 5-7 वर्षात ते सगळे इकट्ठा केले. आणि आजही तो निरंतर त्या मैत्रिणीला, मित्रांना भेटतो, बोलतो. आणि एक बाउंडिंग अशी ठेवली ना की कुठेही त्या गोष्टीत एवढं निर्मळपणा, एवढा निथळपणा या मैत्रीमध्ये आहे. आणि अशी मैत्री आपण करू नक्कीच. विशेष हे की मित्र इनुसच्या सर्व मुली आता ज्या आहेत, त्याचे मुलंही लग्नाचे आहेत, त्यांचे सर्व लग्न मी अटेंड केले, त्यांनी माझे लग्न अटेंड केले. संजीव कुलथे, रामू भुतडा, हे सर्वांनी माझ्या मुलीच्या लग्नात पण सर्व आले, आणि आम्ही पण त्यांच्या लग्नात जातो. नांदेडला पण प्रणिता कुलकर्णीच्या मुलाच्या रिसेप्शनला बरेच जण होतो आम्ही, रामू भुतडा त्यांचे परिवारच झालं ना तुमचं सगळं जाता. तर हे खूप. मित्रांनो, या एपिसोडमध्ये बऱ्याच वेळा रामू सेठ यांचं नाव खूप वेळा श्याम सरांनी घेतलं. रामू भुतडा हे एक भुतडा फॅमिलीमधलं एकच खूपच सुंदर नाव आहे. म्हणजे हे सगळेच बंधू, राम सेठ, श्याम सेठ, घनश्याम सेठ, बंडू सेठ, परत आहे 4-5 भाऊ आहेत. तर यांच्यामध्ये ना रामू सेठ खरंच खूप जॉली माणूस है. मी रामू सेठ, अगर आप मेरा ये एपिसोड देख रहे हो तो ज़रूर मैं नेक्स्ट टाइम आपके पास आ रहा हूँ. प्लीज़ आप तैयार रहिएगा. अब पता नहीं आप कितनी बात करेंगे. मैं भाभी के साथ मिलके आपको इस एपिसोड में बुलाना चाहूँगा. मैं इंतज़ार करिए कि नेक्स्ट एपिसोड में आप मेरे साथ रहेंगे. सर, तुमचा मुलगा काय करतो? माझा मुलगा स्वप्नील माकोडे, येलदरीमध्ये तो फार्मासिस्ट आहे.
स्वतःचं त्याचं मेडिकल स्टोअर आहे आणि त्याला 3 ते 4 डॉक्टर जॉईंट आहेत जे माझ्या शेजारीच आहे त्याचं वेल सेटमध्ये खूप चांगलं काम करतो. लग्न झालं? लग्न झालं, त्याला 2 मुलं आहे, 1 मुलगा 1 मुलगी आहे. सुनबाई कुठल्या आहे? सुनबाई ह्या प्रॉपर तशा त्या अनखळीचे औंढा तालुका. सध्या त्यांची फॅमिली आहे ती जिंतूरला शिफ्ट आहे. कविता नावाची सुनबाई आहे तुमची आणि खूप चांगली. काय हाऊसवाईफच आहे हो. का त्यांचं काही फार्मसी? नाही, त्यांचं शिक्षण आहे, मला वाटतं ग्रॅज्युएशनपर्यंत आहे, पण आता घर म्हटलं ना तर फॅमिली. हां, नाही मला काय वाटलं जसं आता हे फार्मसिस्ट आहे तर ते मुलगा पण मग मुलगी पण फार्मासिस्टच आहे ती. हां, म्हणजे मग ते मेडिकलला सपोर्ट करू शकतात इन फ्युचर. हे लेकरां बाळांचं थोडं झालं तर ती तिला मेडिकलला सपोर्ट करू शकते. आणि मुलगी हो? मुलगी ती काय नाव शिक्षण संध्या. कुठे असते ती? ती संध्या, तिचं लग्न झालं, आता ती याला असते. तिचे मिस्टर आणि त्यांचं गाव आहे बीड तालुका जिल्हा आहे, तिथं सांडरवरून गाव आहे. पण आमचे व्याही जे आहेत, कदाचित हे उद्या एपिसोड बघतील ते पण लेक्चर आहेत सिनियर कॉलेजला. बाबासाहेब आकात यांचं जे कॉलेज आहे लाल बहादूर शास्त्री परतूरला, ते तिथं सध्या ड्युटी असल्यामुळं किंवा नोकरी आहे, ते तिथं राहतात. आणि आमचे जे संध्या आहेत मुलगी, आमचे जावाई ते योगेश दुबाले आहेत आणि ते फलटण, बहुतेक मला वाटतं मोदोजीराजे काही कॉलेज आहे फलटणला, त्यांची एक ब्रँच आहे साताऱ्यापाशी, तिथं ते आहेत. ते पण लेक्चरच आहे. त्यावेळेस जीवन चांगलं होतं, आर्थिक बाजू नव्हती पण चांगलं होतं. ते थोडंसं एक उदाहरण देतो. लिंगय्या अण्णा तुमचे वडील आहेत, ते 10 पैशाचा जो पतंग होता, अच्छा, तो पतंग आम्हाला 10 पैसे पण मिळायचे नाही घेण्यासाठी. अच्छा. मग त्यांचे मित्र होते, ते एक शेषराव म्हणून होते, ते पाणी भरण्याचं काम करायचे. हे दोघांची रेस लागायची पतंग काटाकाटीचं. तो पतंग कटल्यानंतर आपल्याला मिळावं त्याच्यासाठी आम्ही खूप काही पळायचो. लिंगय्या अण्णाची ओळख. आणि आम्ही तुमच्या गलीत राहतो, तुम्ही लहान होते, मोहन मोठा होता, त्यामुळे मला नाही आठवत, पण ठीक आहे ना. मला ते त्यावेळेस पैसे नव्हते पण एनर्जी खूप होती. त्याची अडचण नव्हती की पैसा नाही, काय त्याचं पैशाचं व्हॅल्युएशनच नव्हतं. शारीरिक सर्वांगिक खेळ खूप होती, खूप होते. माणूस व्यस्त राहायचा. येलदरी एक चांगल्यापैकी होतं, खूप काय होतं येलदरीत. आणि येलदरीतले खूप लोक येऊन गेले. आजही येलदरी चांगली आहे, लोक चांगले वागतात, सगळे आहेत जे ते आपापल्या ह्यानं करतात. पण जुने लोक गेले. जसं तुमचं एकच दुकान होतं, त्यावेळेस आम्हाला वाटायचं की लिंगय्या अण्णाच्या खुर्चीवर बसून आपण कटिंग केली पाहिजे. हा एक विशेष फील होता, ही फिलिंग वेगळीच होती. मित्रांनो, आजचा जो एपिसोड आहे ना आपला, फक्त जरी मी कुठं काय केलं, फक्त मित्र 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 आणि मित्र मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, म्हणजे श्याम माकोड़े सारखा. मित्रांनो, श्याम माकोड़े जी से हम लोग बातचीत तो कर ही रहे हैं, क्यों ना हम लोग भाभी जी से भी मिलते हैं यार. मैं भाभी जी को बुलाता हूँ और गप्पे शप्पे करते हैं और सोचते हैं की अब इन्होंने तो बहुत सारी चाबी घुमा दी येलदरी की, कुछ इतनी सखोल माहिती यांनी आपल्याला दिलेली येलदरीची. आणि ज्यांनी आपल्याला माहिती दिली, ह्या माणसाला कसं हँडल करतात वहिनी, त्यांना भेटूयात आपण. मी बोलवतो वहिनीला. अन्नपूर्णा वहिनी आपल्या फ्रेममध्ये आहेत, म्हणजे श्याम माकोड़े यांच्या धर्मपत्नी. हे त्यांच्या मुलाचे मुलं आहेत, गोंडस बाळ. आजीसोबत आजोबासोबत हट्ट करत होते म्हणून बसलेत. हे त्यांच्या मुलाचा मुलगा आहे आणि ती मुलगी आहे. नमस्कार वहिनी. वहिनी, तुम्ही आमचे हे एपिसोड बघता का? हो, सगळे बघितले? मी यांच्याकडून मोबाईलवर बघते. सगळे बघता ना? हो. कसे वाटतात म्हणजे? छान, एकदम छान. आणि हे गेट टुगेदर वगैरे करतात तर तुम्ही प्रत्येक वेळेस मी त्यांच्यासोबत सोबतच राहता ना? तुम्ही औरंगाबादला पण आल्या होत्या का? हो, आली होती तिथे. मी तिथं होतो मला. हां. आणि कसे तुम्ही हँडल करता सगळे सुनबाई वगैरे, म्हणजे छान एकदम. सुनबाई वगैरे मॅनेज होऊन जातात? हो, छान. आणि श्याम सरांच्या काय आवडी निवडी काय, सकाळी त्यांना नाश्ता वगैरे कसा, म्हणजे नाश्ता वगैरे नाहीत करत ते, जेवणच एकदम दुपारी. मग सकाळी उठून चहा वगैरे असं? हो, चहा वगैरे. एवढी एनर्जी आहे त्यांच्याकडं की ते म्हणजे एवढा बिझनेस वगैरे सगळं पाहून सांभाळून सुद्धा ते मित्रांना बोलत राहतात, मित्रांना हे करतात. मित्रांबद्दल खूप आहे त्यांचं, है ना? मित्र म्हणजे त्यांना फॅमिली सारखंच मित्रांना पण ते जसं. नाही, पण तुम्ही पण त्यांच्या काय होतं ना की सगळ्यात महत्त्वाचं की बाई, आणि कसं तुम्ही हँडल करता घराला आता, म्हणजे मुलींचे वगैरे फोन वगैरे येतात तुम्हाला? हो, रोज मुलींचा रोज असते. आणि मुलगा इथंच असतो? हो, मुलगा जवळच असते ना, बाजूलाच मेडिकल आहे. मेडिकल आहे. हो. आणि मुलीचं लग्न कधी झालेलं? 2022 मध्ये.
अच्छा, मग 2-3 वर्ष झाले. हो. आणि मुलाचं हे? मुलाच्याला 2016. या बिझनेसमध्ये मला सहकार्य यांचं जास्त आहे की व्यवसायात काय कमी आहे, कोणते नट बोल्ट कमी आहे, आई शपथ, सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे. सर्व ऑइल कोणता कमी आहे, कोणतं आणावं लागते किंवा काय नाही, फिटिंग कोणती कमी आहे, म्हणजे सगळं ते सगळं Total, फीडबॅक ठेवता total. सगळ्या मटेरियलचं. टोटल बिलकुल. गोडाऊन अंडरटेकर तेच आहेत, त्यांनाच माहिती आहे क्या की बात काय आहे. आहे आणि काय आणि नाही. तुम्ही दुकानावर नसलं तर थोडं दुकान हँडल पण करत हो असता. हो, तुमच्या शॉपमध्ये काय काय मिळतं म्हणजे? सर्वच आहे. मोटार पार्ट आहे, फिटिंग आहे, पाईप आहे, ऑइल आहे, टायर आहे, ट्यूब आहे, सर्व जे काय आहे ते नाही, जनरली म्हणजे मला वाटतं की शेतीला लागणारं आहे सर्वच, की गाड्यांना लागणारं आहे? गाड्यांना लागणारा ऑइल आहे, गाड्यांना लागणारे टायर आहे, शेतीला लागणारे पंप आहेत, शेतीला लागणारी म्हणजे फिटिंग आहे, ऑटोमोबाईल प्लस हार्डवेअर आहे. सर्व एक मिक्सिंग. थोडक्यात सांगायचं एक मिक्सिंग टाईप करावं लागतं, कारण कोणत्या वेळेला कोणी काही येऊन मागते की हे आहे की नाही, मग ते द्यावं लागते. मग छोट्यातला छोटा पार्ट बी असेल तर द्यावं लागतं अच्छा, तुम्ही ते सगळं मेंटेन ठेवता. टोटल. पण हे जास्त म्हणजे त्याच्यावर लक्ष ठेवतात. मी तरी एखाद्या वेळेस हे नाही संपलं काय आहे काय नाही ते बघतो. यांचा जो मुलगा आहे तो आज इथे नाही आहे एलदरीमध्ये, पण आपण सोनबाईला भेटूयात आणि त्यांच्याशी थोडासा गप्पा करू. म्हणजे या परिवार खूप छान फॅमिली आहे, खूप मस्त वाटतं, आनंदी आहे मी. आणि तुमचं लग्न म्हणजे तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर जिंतूर आहे जवळच. आपल्या जिंतूर हो. जवळ. आणि आई बाबा? आई बाबा पण जिंतूरलाच असते. नाही, काय करतात ते म्हणजे मुलं? पप्पा माझे सर्व्हिसला आहेत मार्केट कमिटीमध्ये. अच्छा, जिंतूरचे आहे. हां. आणि हे स्थळ तुम्हाला आलं तेव्हा म्हणजे बाबांनी थोडासा विचार केला असेल की आता जिंतूरला आम्ही थोडंसं तालुका लेवलवर राहतो, मग एलदरीला कसं द्यायचं? नाही, जेव्हा माझे पप्पा आले होते त्यांना खूप जास्त आवडलं होतं सगळं फॅमिली, ते खूप छान होते म्हणून त्यांनी लगेच. आणि तसं म्हणजे गावामध्ये असं खूप छान एलदरी आहे ना, असं जिंतूर आणि एलदरीत असं काही जास्त वाटत. काही फरक नाही. हां, आणि मला तर फक्त जिंतूरपेक्षा एलदरीत जास्त छान वाटतं. हा, म्हणजे इथले लोक आणि कसं म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे, छान आहे सगळं. बरं, मला हे म्हणायचं की तुम्ही सासू सासऱ्यांना कसं असं मॅनेज करता, म्हणजे नवऱ्याला, लेकरांना? नाही, असं मला जास्त काही असं हार्ड जातच नाही, कारण आई बाबा खूप सपोर्टिव्ह आहेत. असं जास्त मग टेन्शनचं काही कामच नाही अच्छा. घरामध्ये. हां, फॅमिली खूप छान आहे आमची, अशी छोटीशी छान. नाही, पण आता म्हणजे यांचा खूप संघर्ष आला तुमच्या सासऱ्यांचा. आणि जेव्हा तुमच्या नंदा वगैरे म्हणजे जेठ तुमचे, त्यांची फॅमिली येतात, वगैरे येतात, हो. तर तेव्हा तुम्ही कसं ते सगळं मोठं, कारण की 4-5 जणी आहेत, हे सगळे एकत्र आले जॉईंट फॅमिली, तर ते कसं मॅनेज होतं सगळं? हो, होतं मॅनेज, कारण सर्वच जण असे म्हणजे खूप अशी फॅमिली छान आहे ना, तसं मॅनेज करायला काही हार्ड जातच नाही. तुमचे मिस्टर मिस्टर पण छान आहेत. तुम्ही त्यांना सपोर्ट करता काही बिझनेसमध्ये कधी? सपोर्ट असा तसा असतो घरातून, पण असं आमचं मार्केटला असल्यामुळं आणखीन तरी नाही, पण इथून पुढं करत. आता छोटे छोटे मुलं आहेत तुम्हाला, हां. मुलं वगैरे सांभाळूनच हो, सगळं हो करायला ना. पाहिजे. श्याम सर, तुम्ही एक आठवणविषयी आपल्या दर्शकांना किंवा आपल्या सगळ्या मित्रांना काय सांगू श्रोत्यांना. इच्छिता? त्यांना हे सांगायचं आहे की ह्या एलदरीचा एपिसोड जे सुरू झाला आहे, एक आठवण सोन्याची साठवण, याच्यामध्ये त्यांना ते करतात हे काही हसीखुशीनं करत नाहीत. ऐकणारे श्रोते वर्ग असतील किंवा हे माझे बघणारे. मित्र असतील, बघणारे, किंवा आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ जातो, त्यांनी एक माझं लक्षात ठेवावं. आम्ही पण पैशासाठी करायचं ठरवलं, गेट टुगेदर होत नव्हतं, पण त्याला आर्थिक बाजूचीच एक किनार लागते आणि त्याच्याशिवाय हे पूर्ण होत नसतं. आज सोहनला जर हे करायचं तर औरंगाबादहून येणं जाणं, त्याच्यासोबत 4 लोक आहेत, या सगळ्या गोष्टीचं हे जे एपिसोड होतात इथून मागं झाले तो सोडून द्या भाग, पण त्याला सहकार्य काय करायचं. मी ग्रुपवर बी एक पोस्ट केली होती, पण त्यांना पाहिजे तसा काही प्रतिसाद मिळाला नाही. नसेल मिळाला ठीक आहे, पण इथून पुढे आम्ही चांगल्यापैकी सोहनला की चांगलं काहीतरी त्याला पण ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे, आर्थिक बाजूच्या गोष्टी सोडवता आल्या पाहिजे. परत माझं म्हणणं आहे की सर्वांनी सहकार्य करा. थँक्यू. सहकार्याशिवाय होणार नाही आहे ही गोष्ट. आणि सर्वांनी माझं एक आवाहन म्हणून आहे, कोणावर प्रेशराईज नाही आहे की सर्वांनी केलं पाहिजे. ज्यांनी आपल्याला काय करायचं त्यांनी ठरवलं पाहिजे, त्याला गुप्त गोष्टी म्हणून त्या बोलून दाखवायच्या. थैंक यू सर, थैंक यू सो मच. तो दोस्तों, आर्थिक मदद मुझे कीजिए. मैं मेरा अकाउंट डिटेल और QR कोड इस डिस्क्रिप्शन में मैं आपको दे रहा हूँ. उम्मीद करता हूँ श्याम सर का और उनकी फैमिली का ये एपिसोड आपको बहुत पसंद आया होगा. मैं नेक्स्ट एपिसोड में किसी अच्छे पर्सन के साथ मिलता हूँ. तब तक के लिए देखते रहिए एक आठवण सोनेरी क्षणाची साठवण. गुड बाय अँड टेक केअर. थँक यू सो मच.